रोल राहुल शेवाळे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. संजय गाडी यांची उपमहापौरपदी आता नियुक्ती करण्यासंदर्भातला उमेदवारी अर्ज जो आहे तो तुम्ही दिलेला आहे, काय सांगाल? आज माननीय मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार संजय गाडी यांना उपमहापौरपदाची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 11 तारखेला निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे दोन्ही महापौर आणि उपमहापौर, कारण संख्याबळानुसार दोघांची निवड ही निश्चित आहे. राहुलजी, गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती. महापौर शिवसेनेचा होता, महायुतीमध्ये भाजप होतं, मात्र उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे असायचं. मात्र आता चित्र बदललंय, काय सांगा? नाही, गेल्या 25 वर्ष महायुतीची सत्ता होती, आपल्या सर्वांना माहिती असेल, आणि शिवसेनेला कधीच क्लिअर मेजॉरिटी मिळाली नाही. 114 जो आकडा आहे महापौर पदाकरता तो शिवसेनेने कधीच गाठला नाही. प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केल्यामुळे शिवसेनेचा महापौर झालेला आहे. त्यामुळे आपण हे बोलणं उचित ठरणार नाही की शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा महायुतीची सत्ता होती. महायुतीच्या माध्यमातूनच महापौर निवडला जाईल. आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी पण भारतीय जनता पार्टीचे 84 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पार्टीने जर मनात आणलं असतं तर त्यांनी महापौर पद त्यावेळी घेतलं असतं, परंतु ते न घेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा घोषित केलेला आहे. त्यामुळे जी तीच परिस्थिती ती आताचीच परिस्थिती आहे.